आता बातमी सुवर्णनगरी जळगावातून। जळगावात सोन्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ झालेली आहे। सोन्याचा दर प्रति तोळा जीएसटी सह 1,14,300च्या वरती गेलेला आहे। अमेरिकन बँकांनी व्याजदरात कपात केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल मोठ्या प्रमाणात वाढलाय। अमेरिकन बँकांचे व्याजदर कमी, सोन्याकडे गुंतवणूकदारांचा जो कल आहे तो वाढलाय। तर काही दिवसांमध्ये दसरा आणि दिवाळी आहे, त्यामुळे सोनं खरेदीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळतोय। नवरात्र उत्सव अवघ्या काही तासामध्ये येऊन टेपलेला आहे। जळगावातील सुवर्णनगरीत एकीकडे सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू असतानाच सोन्याचा दर आज जीएसटीसह गगनाला भिडलेला आहे। जीएसटीसह सोन्याचा दर 1,14,300 वर येऊन टेपलेला असतानाच आपण जर बघतोय तर जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी सोने चांदी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी दिसून येत आहे। दररोजच्या होत असलेल्या अमेरिकन घडामोडीमुळे या ठिकाणचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीत येऊन टेपलेला आहे। त्याचमुळे हे दररोजचे सोने आणि चांदीच्या दरामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे। या संदर्भात आपण थेट बोलणार आहोत। जळगावचे सुवर्ण व्यावसायिक आपल्यासोबत। आता काय सांगाल, नेमके दररोज सोने आणि चांदीच्या दरात एकीकडे दरवाढ होत आहे, नवरात्र उत्सव काही तासांवर येऊन टेपलेला आहे, कसा प्रतिसाद आहे, काय नेमक्या घडामोडी घडतात? सातत्याने सोन्याचे भाव वाढत आहे। पहिले टॅरिफ रेटमुळे सोन्याचे भाव वाढले, रशिया युक्रेनच्या युद्धामुळे सोन्याचे भाव वाढले, गोल्ड बाईंगमुळे सोन्याचे भाव वाढले, चायना गोल्ड बाईंगमुळे सातत्याने सोन्याचे भाव काही ना काही कारणांनी वाढत आहे। आणि आता परत जे इंटरेस्ट रेट जे कमी होणार होते ते आता 18 सप्टेंबरला कमी झालेले। त्याच्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये आता सोन्याचे भाव 1,14,300पर्यंत सोन्याचे भाव आता आलेले आहे। आणि ग्राहकांचा आपण विचार केला की ग्राहक जेव्हा 1,00,000 सोन्याचा भाव होता तेव्हा ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते की आता 1,00,000 भाव झाला, आता सोनं घ्यायचं की नाही, आपण घेतलं तर आपलं नुकसान होईल। पण आता जसे जसे भाव वाढत आहे 1,05,000 1,10,000 ग्राहकांचा एक कॉन्फिडन्स येत आहे की आता सोनं घ्यायला काही हरकत नाही, कारण की 1,00,000पेक्षा भरपूर भाव वरती गेलेला आहे आता। म्हणून ग्राहकांचा उत्साह तोच आहे जो दरवर्षी असतो। भाव जास्त असला तरी ग्राहक यावर्षी सोनं घेत आहे। नवरात्रीचा सीझनही चांगला द्यायची शक्यता आहे। तर हे होत्या सुवर्ण व्यावसायिकाच्या प्रतिक्रिया। नवरात्र उत्सवाचा सीझनही या पद्धतीने चांगला होणार आहे। दररोजच्या ज्या सुवर्णनगरीमध्ये होत असलेल्या सोने आणि चांदीच्या दरात जो वाढ आहे ती जरी वाढ होत असली तरी मात्र ग्राहकांचा प्रतिसाद त्याच पद्धतीने या ठिकाणी जळगावच्या सुवर्णनगरीत दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।